शुभदा कांगणे चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। आणि आज परत मी एक तुमच्यासाठी बघा 5 प्रकारच्या भाज्या घेऊन आलेले आहे आणि आज आपण ह्या भाज्या बघणार आहोत आणि एकदम झटपट होणाऱ्या आहेत। आता सध्या बघा या महिन्यामध्ये पितृपक्ष श्राद्ध चालू असतं प्रत्येकाच्या घरी, तर वेगवेगळ्या भाज्या आपल्याला कराव्या लागतात आणि या 5 भाज्या बघा प्रत्येक घरामध्ये असतात आणि हे पितृपक्षाला या लागतातच भाज्या। तर या एकदम झटपट करण्यासाठी आज आपण हा व्हिडिओ केलेला आहे। आणि आज आपण कांदा लसूण विरहित भाज्या या सर्व करणार आहोत, 5 भाज्या, आणि असं एक वाटण तयार करणार आहोत। त्या एका वाटणामध्ये या आपण वेगवेगळ्या प्रकारच्या 5 भाज्या करणार आहोत आणि वेगवेगळ्या चवीच्या भाज्या एकाच वाटणामध्ये। तर आपला हा व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर तुम्ही तर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि सगळ्यात महत्त्वाचा हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक करा। इथे बघा आता मी छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। आपण आता सर्वात पहिला वाटण करून घेणार आहोत, मसाला भाज्यांचा करून घेणार आहोत। तर त्यासाठी बघा मी 3 चमचेभर भाजलेले धणे घेतलेले आहेत। धणे भाजूनच घ्यायचे, त्याचा फ्लेवर खूप छान येतो मसाल्यामध्ये। आणि 1.5 चमचा जिरं घेतलेलं आहे। तर आता पहिला हे फिरवून घ्यायचं आहे आपल्याला आणि फिरवून झाल्यानंतर हे बघा त्याची जाडसर आपल्याला पावडर करून घ्यायची आहे। आता ह्याच्यामध्ये आपण 1 वाटीभर भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत, भाजून घ्यायचे आहे, कच्चे टाकायचे नाही। आणि भाजलेल्या शेंगदाण्याची बघा मी साल काढलेले नाही आहेत, तसेच घेतलेले आहे। कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत 12 ते 15, 7 ते 8 मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या। आता तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये पाहिजे त्यानुसार तुम्ही तिखटाचा अंदाज घेऊन तसे मिरच्या घ्या। आणि कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी 2। तर आता हे सर्व आपल्याला सुक्कच वाटून घ्यायचं आहे, त्याची जाडसर भरट करून घ्यायची आहे आपल्याला। हे बघा इतपत ठेवायचं आहे वाटणाचं हे, आणि एवढंच असं जाडसर ठेवायचं। मग जेव्हा ती भाज्यामध्ये आपण जेव्हा त्याची फोडणी करतो ना तेव्हा ती खूप सुंदर असा सुगंध येतो आणि भाजी खूप मस्त लागते। तर आता चला एका साईडला बघा मी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये 1 चमचा तेल घेतलेला आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये आपण पाव चमचाभर, छोटा चमचा आहे, पाव चमचाभर राई घेतलेली आहे। राई चांगली तडतडली की त्याच्यामध्ये बघा एकदम किंचित जिरं घेतलेलं आहे, कारण जिरं आपण वाटणामध्ये पण टाकलेलं आहे म्हणून मी या सर्व भाज्यांमध्ये एकदम किंचितच जिरं वापरलेलं आहे। हिंग ॲड करते आणि हळद ॲड करूया आपण। आणि आता पहिली भाजी आपण भेंड्याची करणार आहोत। हे बघा भेंडी बघा मी डायरेक्ट पहिला तेलामध्ये टाकलेली आहे, कारण ती चांगली आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। कधी बघा आपण अशी भेंडी टाकतो फोडणीमध्ये तर त्याला तार सुटते, चिकट होते भेंडी, पण ही भाजी अजिबात भेंडी चिकट होत नाही। एवढी छान भाजी सुकी मस्त होते। आणि जो आपण तयार केलेला आहे वाटण ते ह्याच्यामध्ये टाकायचं आहे। पहिला बघा भेंडी पूर्ण अशी तेलामध्ये चांगली 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे। तेलामध्ये परतल्याने त्याचा चिकटपणा कमी होतो आणि ती भेंडी अजिबात चिकट होत नाही आणि त्याला तारा पण सुटत नाही भेंडीला। खूप छान अशी सुकी भाजी तयार होते। आणि आता बघा 1 ते 1.5 चमचा आपण तयार केलेलं वाटण आहे तो आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत। वाटण घेतल्यानंतर बघा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। वाटण आणि भेंडी व्यवस्थित परतली की त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करणार आहोत, कारण आपण वाटपामध्ये मीठ टाकलेलं नाही आहे म्हणून ते भाजीमध्ये मीठ आपण ॲड करत आहोत। आणि मीठ ॲड केल्यानंतर व्यवस्थित भाजी परतायची आहे। आणि भाजी परतली की हिला आपण 2 मिनिटं वाफ आणून देणार आहोत झाकण लावून। 2च मिनिटं ठेवायचं आहे।
2 मिनिटामध्ये भेंड्याची भाजी एकदम मस्त तयार। हे बघा, आणि किती सुंदर भाजी झाली आहे बघा। अजिबात ते चिकट झालेली नाही आहे, कुठे तिला तार सुटलेली नाही आहे भेंड्याच्या भाजीला। आणि भेंडी बघा मस्त व्यवस्थित शिजलेली आहे। भेंड्याच्या भाजीला अजिबात वेळ नाही लागत, पटकन होते ती भाजी। आणि किती छान सुक्की भाजी झालेली आहे बघा एकदम। तर आता ही भेंडी मी काढून घेते। भाजी बघा किती छान व्यवस्थित अशी सुक्की भाजी भेंड्याची झालेली आहे। तर चला आता आपण दुसरी भाजी करायला घेऊया। इथे बघा कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा तेल घेतलेला आहे। त्यामध्ये किंचित आपण जिरे ॲड करूया। हळद ॲड करते आणि हिंग ॲड करूया आपण। आणि आता तेलामध्येच बघा आपण जे वाटण केलेलं आहे ते 1 ते 1.5 चमचा आपण ते वाटण घेतलेलं आहे। आणि तेलामध्ये चांगलं त्याला परतून घेऊया। आणि आता दुसरी भाजी आपण त्याच वाटणामध्ये बघा भोपळ्याची करतो आहे। वाटण एकच, पण प्रत्येक भाजीला चव वेगळी येते आणि भाजी एवढी सुंदर लागतात त्या वाटणामध्ये। चांगलं परतून घ्यायचं आहे बघा वाटण आणि भोपळ्याची भाजी व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। भाजी परतली की त्यामध्ये मग आपण चवीनुसार मीठ ॲड करूया आणि किंचित ह्याच्यामध्ये आपण साखर ॲड करणार आहोत, कारण भोपळा गोड असतो मुळात। आणि तुम्ही ह्याच्यामध्ये भाजीमध्ये करताना 4 दाणे साखरेचे ॲड। भाजी खूप सुंदर होते, चवीला अप्रतिम लागते भोपळ्याची भाजी। आणि आता ह्याला आपण परतून झालेला आहे, त्याला आपण झाकण लावून ठेवणार आहोत भाजीला। ही भाजी पण 2 मिनिटामध्ये तयार होते, काहीच तिला वेळ नाही लागत। हे बघा झाकण लावून आपण ठेवणार आहोत तिला 2 मिनिटं। आणि त्याच्यावर आपण पाणी ठेवणार आहोत बघा। फक्त 2 ते 3 चमचे वरून पाणी ॲड केलेलं आहे झाकणावर। भाजी मस्त छान वाफेवर, सकाळच्या डब्याला किंवा अशाच करताना ना भाज्या, या साध्या फळभाज्या तुम्ही नुसता वाफेवर करा, एवढ्या सुंदर भाज्या तयार होतात। बघा किती मस्त 2 ते 3 मिनिटामध्ये भाजी तयार झालेली आहे भोपळ्याची। आणि ते शिजला पण किती सुंदर आहे बघा भोपळा एकदम। तर आता ही पण भाजी तयार झालेली आहे। चला ही पण मी एका प्लेटमध्ये काढून घेते। आणि आता आपण तिसरी भाजी करायला घेऊया। बघा किती सोपं आहे, एकाच वाटणामध्ये आपण आज 5 प्रकारच्या भाज्या बघत आहोत। बघा मी आता परत कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये तेल घेतलेलं आहे। आणि आता ह्याच्यामध्ये पण आपण किंचित जिरं चांगलं तडतडलं की आपण ह्याच्यामध्ये हिंग ॲड करणार आहोत। किंचित हळद टाकणार आहोत। आणि आता बघा मस्त कारल्याची भाजी गोल काप करून घेतलेली आहेत। कारल्याची गोल काप करून स्वच्छ धुवून त्याचे गोल काप करून मी त्याला मीठ आणि हळद लावून ठेवलं होतं त्याचा कडूपणा जाण्यासाठी। आणि कारली मुळात कडक असतात, तुम्ही मीठ आणि हळद लावून ठेवलं ना 10 ते 15 मिनिटं कारलीला, तर ते एकदम असे मऊ होऊन जातात कारले आणि त्याचा करवटपणा पण निघून जातो। आता बघा मी पहिला कारली ही तेलामध्ये चांगली परतून घेतली, त्याला आता आपण 1 मिनिट झाकण लावून ठेवणार आहोत, कारण कारली शिजायला थोडासा वेळ लागतो। 1 मिनिट झालं का बघा कारली परत चांगली परतून आपण तेलामधून परतली ना कारलीला की चांगली ती थोडी सॉफ्ट होते।
आता ह्याच्यामध्ये आपण तयार केलेलं वाटण ॲड करूया, 1 ते 1.5 चमचा. हे बघा, वाटण आणि कारल्याचे काप चांगले असे मिक्स करून घेऊया. चवीनुसार मीठ ॲड करूया ह्याच्यामध्ये. आणि किंचित ह्याच्यामध्ये साखर ॲड करूया. आता मी साखर ह्याच्यामध्ये किंचित टाकलेली आहे बघा, 4 दाणे. तुम्ही साखरेबदली एक छोटासा तुकडा गुळाचा खडा पण ह्याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता. चव अप्रतिम लागते, भाजी अप्रतिम होते भाजी ही. आणि तसंच आता बघा, भाजी परतून झाली की आपण झाकण ठेवून देणार आहोत आणि वरून झाकणाच्या वरून पाणी आपण टाकणार आहोत, वाफायला ठेवणार आहोत भाजी. हे असं ठेवल्याने ना भाज्या खूप सुंदर होतात. अजिबात भाज्यांमध्ये पाणी टाकायला लागत नाही आणि वाफेवर भाज्या खूप छान होतात. भाजी बघा, हे मी 2च मिनटं ठेवलं होतं झाकण. किती छान भाजी वाफेवर तयार झालेली आहे कारल्याची भाजी ही बघा. मस्त सुक्की भाजी फरफडीत एकदम मस्त छान तयार होते. तुम्ही ही अशी ही तोंडी लावण्यासाठी खाऊ शकता भाजी. आणि अजिबात कडू होत नाही भाजी, खूप छान होते. तुम्ही एकदा करून बघा. आता कारल्याची पण भाजी झालेली आहे, मी काढून घेतलेली आहे. आता आपण करणार आहोत चौथी भाजी. कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये बघा 1 चमचा तेल घेतलेला आहे. तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये आपण राई ॲड केलेली आहे, पाव चमचाभर. राई चांगली तडतडली की त्याच्यामध्ये आपण हळद ॲड केलेली आहे, पाव चमचाभर. हिंग ॲड केलेला आहे. आणि आपलं तयार वाटण त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे, 1 ते 1.5 चमचा. आणि तुम्ही बघताय का, ह्या भाज्यांमध्ये कुठेही आपण कांदा आणि लसूण जराही वापरलेला नाही आहे. कांदा लसूण विरहित आज आपण भाजी करत आहोत, श्राद्धाच्या भाज्या. हे बघा, वाटण चांगलं परतलं की त्याच्यामध्ये आपण किंचित पाणी ॲड करणार आहोत. बघा, आता एकच वाटण आहे. मी आता ही तुम्हाला चौथी पद्धत दाखवते आहे. ते वाटण तुम्ही कशा प्रकारे वापरू शकता आणि प्रत्येक भाजीची वेगळी चव येते. गवार बघा, स्वच्छ धुवून ती हाताने मोडून घेतलेली आहे, कापलेली नाही आहे. वाटपामध्ये ॲड करून चांगली आपल्याला परतून घ्यायची आहे. परतून झाली की ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करूया. आणि आता ही पण भाजी गवारीची चांगली परतून त्याच्यावर पण आपण 2 मिनटं झाकण लावून ठेवणार आहोत भाजी कढईला. आणि तसंच सेम वरून पाणी आपण ठेवणार आहोत. वरून पाणी ठेवायचं कारण आहे की भाजी कुठेही कढईच्या तलाला लागत नाही, भाजी करपत नाही आणि भाजी एकदम झटपट तयार होतात. म्हणून नेहमी वाफेवरच्या भाज्या करतून आपण, तेव्हा असं तुम्ही ट्रिकही वापरा, भाज्या खूप छान तयार होतात. हे बघा, ताटावरचं पूर्ण वरचं पाणी सुकून गेलेलं आहे. हे बघा, आणि गवारीची भाजी पण मस्त अशी शिजलेली आहे. तर आता ती पण मी काढून घेते भाजी. 4 भाज्या आपल्या झालेल्या आहेत बघा, एकदम झटपट. चौथी भाजी पण आपण करणार आहोत. या भाज्या होईपर्यंत मी 2 बटाटे शिजवून घेतले होते कुकरमध्ये. तर आता ती आपण बटाट्याची 5वी भाजी करणार आहोत. आणि तुम्ही याच वाटपामध्ये मेथीची पण भाजी करू शकता आणि याच वाटपामध्ये तुम्ही कढी पण करू शकता. हे एकमेव वाटप आहे, त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्याही कितीही प्रकारच्या भाज्या करू शकता. तर आता बघा, कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मी कढीपत्त्याची पानं, जिरं आणि मोहरी घेतलेली आहे. तिन्ही पण चांगलं तडतडलं की त्याच्यामध्ये आपण हिंग ॲड करणार आहोत. हिंग पण चांगलं तडतडलं की त्याच्यामध्ये हळद ॲड केलेली आहे.
आणि आता आपलं ते तयार केलेलं वाटण आहे ते आपण ॲड करणार आहोत। आता बटाट्याच्या भाजीला तर अजिबात वेळ नाही लागणार, कारण ती बटाटे आपण शिजवून घेतलेलेच आहेत, फक्त त्यांना भाजी तेलामध्ये परतायचं आहे मसाल्यामध्ये। अशा प्रकारे भाजी तुम्ही कितीही किलोभर तुम्ही भाज्या करू शकता। आणि आता बघा मी चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे। आणि बटाटे बघा शिजवून घेतलेले होते, ते जे काप करून घेतलेले आहेत ते आपण मसाल्यामध्ये ॲड केलेले आहेत आणि चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। बघा भाजी पण झाली ना बटाट्याची लगेचच तयार। पूर्वतयारी असेल ना तर जेवण करायला काही वेळ नाही लागत, एकदम पटकन आपण 15 ते 20 मिनिटांमध्ये सर्व जेवण तयार करू शकतो। आता ह्याला पण 2च मिनिटं आपण झाकण लावून ठेवणार आहोत। 2 मिनिटांमध्ये भाजी मस्त तयार। बघा 10 ते 15 मिनिटांमध्ये आपण 5 प्रकारच्या भाज्या तयार करून घेतलेल्या आहे। सर्व भाज्या मी तुम्हाला सर्व करून दाखवते। भाज्या बघा किती छान आणि किती मस्त दिसतात आहेत। एकच वाटण आपण केलेलं आहे आणि एका वाटणामध्ये एवढ्या 5 प्रकारच्या भाज्या बघा पण वेगवेगळ्या दिसतात आहेत ना, कलर वेगळा, रंग वेगळा आणि बघा ते दिसायचं पण त्याचा टेक्स्चर पण वेगळा आणि त्याची चव पण वेगवेगळी। एकच वाटण आपण केलेलं आहे होतं आणि त्या एका वाटणामध्ये किती 5 प्रकारच्या आपण भाज्या केलेल्या आहे। तर तुम्ही यावर्षी नक्की करून बघा 5 प्रकारच्या एका वाटणामध्ये अशा भाज्या। आणि ह्याच्यामध्ये तुम्ही कढी पण करू शकता, ह्याच्यामध्ये मेथीची भाजी पण करू शकता। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ पूर्ण बघा। थँक्यू।